कोवाडला पुढील वर्षी गंभीर पूर परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी दिला शब्द, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार. कोवाडमध्ये पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात पूर येऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. माणगाव ते कोवाडच्या दरम्यान असणाऱ्या ताम्रपर्णी नदीच्या पात्रातील सर्व गाळ काढण्यात येईल आणि त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी पूर संरक्षक भिंत उभारण्यात येईल. पुढच्या वर्षी कोवाडमध्ये एवढी गंभीर पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, हा माझा शब्द आहे, असं भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी कोवाड इथं स्थानिक ग्रामस्थांशी बोलताना सांगितलं. कोवाड इथं निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते आले होते. अतिवृष्टीमुळे ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन कोवाडमध्ये पुराचं पाणी गावात शिरलंय. त्यामुळे दुकानं आणि घरांमध्ये पाणी गेल्यानं इथं गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी तत्काळ कोवाड इथं भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली आणि आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आणि कोवाडमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीची माहिती दिली. प्रशासनाकडून कोवाड येथील स्थानिक ग्रामस्थांना आवश्यक ते सर्व सहकार्य मिळावं अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. यावेळी त्यांनी कोवाडमधील नागरिकांशी चर्चा केली आणि त्यांना धीर दिला. यावर्षी निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती पुढच्या वर्षी पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. नुकसानग्रस्तांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशाही सूचना त्यांनी संबंधितांना केल्या. भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वेळप्रसंगी काही अटी शर्ती शिथिल करून नदीपात्रातील गाळ काढण्यात येईल असं त्यांनी ग्रामस्थांना सांगितलं. त्याचबरोबर नदीवर असणारे बरेच पूल कमी उंचीचे असल्यानं थोडा जरी पाऊस झाला तरी ते पाण्याखाली जातात आणि वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था ठप्प होते. चंदगड मतदारसंघातील अशा सर्व कमी उंचीच्या पुलांचा शासनामार्फत सर्वे करून तिथं नवीन पूल अथवा पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी कल्लाप्पा वांद्रे, अप्पा वांद्रे, प्रताप पाटील, वसंत वांद्रे, अनिल शिवनगेकर, नामदेव पाटील, अशोक गडदे, गणपती पाटील, गुंडू तेली, बी.के. पाटील, अनिल भोगण, नागोजी भोगण, चंद्रकांत कुंभार, पार्थ भोसले, परशुराम हुन्याळकर, रामा बागिलगेकर, रामा पाटील, गजानन आढाव, जयदेव गणाचरी, विक्रम पाटील, शामराव पाटील, देवेंद्र शेट्टी, रवी पाटील, राजू हेब्बाळकर, शंकर कुंभार, वैजनाथ पाटील, पुंडलिक वांद्रे, मुरारी सुर्वे, एकनाथ सुर्वे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.